मुलगा झाल्यानंतर मला वाटतं 37ला मी पहिला कॉम्पिटिशन खेळले. प्रोग्रेस चेक करायला फक्त वजन काटा नाही बघत, बॉडी कॉम्पोजिशन चेक करतो. ओके. बॉडी कॉम्पोजिशन मध्ये तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये किती मसल आहे, किती फॅट आहे. इंडियामध्ये हा विरोध जो आहे तो येतो घरातनं, आणि तो घरातनं कशाला येतो हे विचार करून की बाहेरचे लोक काय बोलतील. मी आणि माझे मिस्टर गार्डन मध्ये वॉक करत होते, तर अशी 2 मुलं जात होते. त्याने बघितलं, समझ में नहीं आ रहा है की पती कौन है और पत्नी कौन है. कारण एवढा भाग दिसला तरी ते लोकांना कळतं की याच्या नसा दिसतायत, म्हणजे हे वेगळं आहे, बॉडी बिल्डर आहे. माझ्याकडे मसल्स आहेत आणि मी बाई नसेन तर मग तुम्ही पुरुष असून तुमच्याकडे मसल्स नाहीये तर तुम्ही बाई झालात का. एक्सरसाइज तुम्ही किती करा, पण जर फरक दिसत नाहीये तर तो एक्सरसाइजचा दोष नाहीये. त्यांच्याकडे पाहून मुलींना त्यांच्यासारखं बनावं वाटतं. असं तुम्हाला कधी वाटतं? भांडणं झाली कधी? भांडणं हा, एका दोघांना मारलेलं आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करत असतो, आणि त्या निमित्ताने आपण दरवर्षी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची इंटरव्ह्यू घेत असतो आणि आत्ताच्या नवीन भाषेत पॉडकास्ट करत असतो. सो आज आपल्यासोबत आजचा दुसरा दिवस, आपल्या ज्या 8 महिला आहेत त्याच्यामधला आजचा दुसरा दिवस, आणि आजच्या दुसऱ्या दिवशी आपल्यासोबत आहेत दीपाताई सप्रे मॅडम. मॅडमचं वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. मॅडमकडे पाहून लक्षात आलंच असेल की मॅडमला का बोलवलंय. मॅडम एक भारतातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहेत, त्या न्यूट्रिशियन आहेत, आणि सर्वात महत्त्वाची सांगायची गोष्ट झाली तर आजपर्यंत मॅडमनी ऑलिम्पियामध्ये प्रो कार्ड विनर आहेत, आणि मॅडमला बॉडी बिल्डिंगमध्ये आत्तापर्यंत जे पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना जो माहिती असतो, आणि ज्या पुरस्कारासाठी प्रत्येक महिलेचा विचार असतो की हा पुरस्कार मला भेटला पाहिजेत, अभिमानाचा पुरस्कार आहे, तो लोकमत सखी सन्मान पुरस्कार हा मॅडमला मिळालेला आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड वुमन लीडरशिप काँग्रेस हा पुरस्कार देखील मिळालेला आहे, आणि नुकतीच हैदराबादमध्ये जी काही नरेश सूर्या क्लासिक ही स्पर्धा भरवली त्याच्या मॅडम विनर आहेत. सो मॅडमविषयी बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी मी सांगण्यापेक्षा मॅडम तुमच्याकडूनच जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्याच आपल्या प्रेक्षकांना, परंतु तुम्ही या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आलात. एक महिला ज्यावेळेस बॉडी बिल्डिंगमध्ये येते, त्यातली त्यात भारतात, महाराष्ट्रात अनेक मराठी मुलगी ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये येते, आणि विशेषतः ज्या वयामध्ये हे क्षेत्र मुली किंवा महिला सोडतात त्या वयामध्ये तुम्ही या क्षेत्राची सुरुवात केली. म्हणजे लग्न झालं, मुलगा झाला, आणि त्यानंतर तुम्ही या क्षेत्रात आलात. जनरली मुलगा झाल्याच्या नंतर किंवा एकदा बाई बाळंतीण झाली की त्यानंतर बऱ्यापैकी डॉक्टर पण सांगतात की तुम्ही पूर्वी होतात तशा होणार नाही. मग वजन वाढलं जातं, तुमचे फॅट्स वाढलं जातात, ह्या गोष्टी असतात. आता समज गैरसमज तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचा आहे, तुमच्याकडे पाहून तरी तो गैरसमज वाटतोय, पण असो, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक महाराष्ट्रीयन, एक मराठी मुलगी या क्षेत्रात काय येते, तुम्ही काय आलात? अच्छा, मी कधीच स्वप्नात पण नव्हतं विचार केलेला की मी बॉडी बिल्डिंग मध्ये काही करणार. स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे, पण बॉडी बिल्डिंग हे कधी डोक्यात नव्हतं. म्हणजे मी जॉब पण केलाय जिम्समध्ये, आणि वर्कआउट वगैरे करायचे, पण बॉडी बिल्डिंग नव्हतं. जसं तुम्ही म्हणालात की मुलगा झाल्यानंतर मला वाटतं 37ला मी पहिला कॉम्पिटिशन खेळले. 37 इयर्सला, आणि ते पण करून बघूया म्हणून केला पहिला कॉम्पिटिशन. पण तो सगळं करण्याच्या पाठीमागचा जो विचार होता की कुठनं ती सुरुवात झाली, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एकदा बाईचं बाळंतपण होतं तर तिला सांगितलं जातं की तुमची जी बॉडी आहे ती आधीसारखी नाही होऊ शकत. त्याच्यात बरेचसे चेंजेस होतात, नक्कीच होतात, पण आधीसारखी नाही होऊ शकत. तुमचे फॅट वाढले तर ते वाढलेलेच असणार, ते कधी कमी होत नाही. आणि ते आपल्याला समाजात मुलींना सांगितलं जातं किंवा आपण बघतो पण. बरोबर. तर ती भीती होती मनात, कारण मी आधी नेहमीच बारीक होते,
आणि तिचं वजन वाढलेलं होतं, ते कुठेतरी खुपत होतं. 10 किलोच होते, पण तरी पण ते खुपत होतं. आणि तिची भीती होती की आता हे 10 किलो जे एक्स्ट्रा आहे ते कधीच जाणार नाही आणि मी आधीसारखी कधीच फिट नाही होणार. ती भीतीने मी बाळंतीण झाल्यावर 3 महिन्यानंतर मी, कारण माझा बॅकग्राऊंड न्यूट्रिशनचा आहे, मी माझा स्वतःचा डाएट थोडा बदल केला आणि जवळपास जिम होता तिकडे वर्कआउट चालू केला. आणि तसा तो कायमचं कन्सिस्टंटली रोजचं जाऊन डाएट करणं आणि एक्सरसाइज करणं हे चालू होतं. मग तेव्हा मी जॉब पण करायचे रिलायन्समध्ये आणि 6 महिन्याच्या मॅटर्निटी लिव्ह नंतर ऑफिसला गेले. तिकडे ऑफिसमध्येच आमचा मस्त चांगला जिम होता, तर तिकडे लंच ब्रेकला जाऊन वर्कआउट करायचे. आणि ते सगळं झाल्यावर हळूहळू बॉडी चेंज होत आली, म्हणजे हळूहळू बॅक टू जी आधी होती मी तिथपर्यंत आले. आणि मी थांबले नाही, मी ते कंटिन्यू केला. आणि ते करताना चेक करतो आम्ही आपला प्रोग्रेस चेक करायला फक्त वजन काटा नाही बघत, बॉडी कॉम्पोजिशन चेक करतो. ओके. बॉडी कॉम्पोजिशन मध्ये तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये किती मसल आहे, किती फॅट आहे, तुमचं बॉडी एज काय आहे, ते सगळं बघतो. असं आम्ही फक्त वजन काटाच पाहतो. हा, ऍक्च्युली ते चुकीचं आहे. तर हे बॉडी कॉम्पोजिशन जे बघतो ते पूर्ण तुमच्या बॉडीचं पूर्ण पिक्चर देतं. तर तसं बघताना ते इम्प्रूव्ह होत होतं, म्हणजे जे आधी मी केलेलं होतं प्रेग्नन्सीच्या आधीचं आणि जे आता मी करते ते त्याच्यापेक्षाही बेटर होत चाललेलं होतं. तर ते एक मोटिवेशन होता की आता थांबायचं नाहीये, आता हे कंटिन्यू करत राहायचंय. आणि मग त्या दरम्यान असं झालं की मी जे जॉब करत होते ते न्यूट्रिशनचं काही त्याच्यामध्ये नव्हतं. मी मार्केटिंगमध्ये होते, FMCG प्रोडक्टच्या मार्केटिंगच्या जॉबमध्ये होते. 7.5 years मी तिकडे रिलायन्समध्ये करत होते. आरामात टाइम जात होता, पगार येत होता. पण त्या दरम्यान हे सगळं करताना, स्वतःच ट्रान्सफॉर्मेशन करताना ते लक्षात आलं की आवड माझी जी आहे ती न्यूट्रिशनमध्येच आहे, फिटनेसमध्येच आहे. मग मी हा जॉब जो करते ते कशाला करते, फक्त पैसे कमवण्यासाठी. मग ते मी जॉब सोडला, रिलायन्स मधला जॉब सोडला. ओके. चांगला जो सॅलरी येत होता सोडलं, मिळत नाही लोकांना. सोडलं. आणि मी तो डिसेंबर 2018 मध्ये जॉब सोडला आणि स्वतःचं फ्रीलान्सिंग चालू केला परत न्यूट्रिशनमध्ये. आणि मग मिस्टरांबरोबर बोलताना ते म्हणाले तू ट्राय करून बघ, कारण ओव्हरऑल फिटनेस बघितलं तर आणि जे इंडियामध्ये आता सध्या कॉम्पिटिशन चालू आहे त्या मुलींना तुझ्याबरोबर कम्पेअर केलं तर तू ट्राय करू शकते. त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्यांनी मला सांगितलं. क्या बात आहे. तर मग तसं तो पहिला तो डोक्यात तो म्हणतात ना आपण सीड हे करतो असा, तर तसा तो चालू झाला. आणि मग म्हटलं चला बघूया, ट्राय करून बघूया. ते बीज त्यांनी रोवलं. हा. आणि मग तसं माझे जे तेव्हाची कोच होते जगेश दायत म्हणून, त्यांच्याशी जाऊन मी भेटले आणि त्यांना विचारलं की असं असं मला करायचंय तर मी करू शकते का. त्यांनी माझे फोटोज आणि वर्कआउट व्हिडिओज वगैरे बघितले आणि ते म्हणाले हा आता 1 आठवड्याने कॉम्पिटिशन आहे. 1 आठवड्याने ते म्हणाले आता 1 आठवड्याने कॉम्पिटिशन आहे, तुझ्याकडे 1 आठवडा आहे, तयारी आपण करूया. स्टेजवर जा, जे काही होईल होऊ दे, पण मला खात्री आहे तुला काहीतरी नंबर लागेलच असा. मग तशी ती सुरुवात झाली बॉडी बिल्डिंगची की चला ट्राय करूया. करून ते ट्राय केला आणि आवडलं. एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, खूप कठीण होतं, पण आवडलं. आणि मग म्हटलं चला बघूया पुढे अजून करून. आणि तसा तो अजून चालू आहे. क्या बात आहे. खरं तर याच्यानंतर मी लगेच तुम्हाला हे विचारणार होतो की घरून विरोध झाला नाही का, पण ते बीज जे तुमच्या डोक्यात रोवलं तेच तुमच्या पतीने रोवलं, म्हणजे सगळ्यात मोठा वाटा त्यांचा आहे. तरीही ज्यावेळेस एक महिला ग्रामीण भागामध्ये असेल किंवा ग्रामीण शहरी सोडून देऊयात आपण, पण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ज्यावेळेस एखादी महिला कुठेतरी जिमला जाते, कुठेतरी ग्रामीण भागात तर जिम नसतात, कुठेतरी व्यायाम करण्यात, म्हणजे कित्येक महिला आम्ही पाहतो की कोणीतरी पाहिल किंवा कोण काय म्हणेल, व्यायाम कुठे करायचा इच्छा असतानाही त्या मन मारून तो विचार सोडून देतात, नाही करत. तुमच्या बाबतीत असं नाही घडलं? नाही. एक तर फायद्याचं हे होतं की माझे मिस्टर आहेत, त्यांचा पण बॅकग्राऊंड फिटनेसचा आहे. ओके. ते बॉडी बिल्डिंग मध्ये नाही आहेत, पण त्यांचा फिटनेसचा बॅकग्राऊंड आहे आणि त्यांना फिटनेसचा इम्पॉर्टन्स माहिती आहे. तर त्यांनी मला कधी थांबवलं नाही की तू जिमला नको जाऊ
किंवा करू नको असं कधी त्याने मला सांगितलं नाही. जे काही जॉब होता त्याच्या बरोबरच हे पण करणं, ते पण स्वतः करायचे आणि मला पण प्रोत्साहित करायचे की तू जा, कर, एक्सरसाइज कर. सो तो एक फायदा होता की ते अंडरस्टँड करत होते की काय आहे, हा जो खेळ आहे हा काय आहे. त्याच्यामुळे थोडा तो पाठिंबा होता. आणि कारण त्यांचा सपोर्ट होता, घरातनं कोणाचाही विरोध नव्हता. म्हणजे त्यांनी पण तो तेवढाच सपोर्ट मला दिला, कारण त्यांना माहिती आहे म्हणजे जर नवरा सपोर्ट करतोय म्हणजे त्याच्यात काही चुकीचं नाहीये म्हणून ते सपोर्ट करतायत. आणि त्या ह्याच्याने मग घरच्यांचा पण सपोर्ट मला होता. ऑब्व्हियसली कदाचित त्यांनी विरोध केला असता तर घरच्यांनी विरोध केला असता. नाही. आणि आय थिंक इंडियामध्ये हा विरोध जो आहे तो येतो घरातनं. आणि तो घरातनं कशाला येतो हे विचार करून की बाहेरचे लोक काय बोलतील. एक्झॅक्टली. तिकडनं तो विरोध येतो. जेव्हा ते बाकीच्यांचा विचार करणं थांबवतील आणि ते स्वतःच्या घराच्या आणि त्यांच्या मुलीचा विचार करायला लागतील, तेव्हा तो विरोध थांबणार आणि तेव्हा ते सोसायटीमध्ये पण ते ऍक्सेप्टन्स वाढणार. नक्कीच. म्हणजे जर घरातूनच विरोध आहे तर समाज पण त्याच दृष्टीने पाहणार आणि घरातल्यांनी जर ऍक्सेप्ट केलेलं असेल तर समाज ऍक्सेप्ट करणार आहे. तसं नसतं तर तुम्ही तयार झाल्या नसत्या. आपल्याकडे जे रेसलर आहेत महिला त्याही तयार झाल्या नसत्या. मुलींनी कुस्ती खेळतात का, म्हणजे इथपासून सुरुवात झाली असते, पण कुणीतरी सुरुवात केली म्हणून आज आपण जगाच्या पाठीवरती नाव कमवतोय. आज आम्ही तुम्हाला जगाच्या पाठीवरती नाव करताना पाहतोय. निश्चितच. पण एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून आज तुम्हाला कधी नाही वाटलं का, कारण मुलींचं असतं की एकतर महिलांमध्ये आता सध्या अवेअरनेस वाढलंय, महिला वेट लॉस करण्याकडे जास्त त्यांचा कल असतो. आणि आता थोडासा कमी झाल्यासारखा वाटतोय शब्द झिरो फिगर. म्हणजे आपण पाहतो की मूवीमध्ये हिरोईन असतील त्यांनाच फॉलो करणारी महिला असते आपल्याकडे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपले बायसेप्स आहेत, किंवा तुम्ही जनरली फिरताना अशाच असता? नाही, मी बाहेर फिरताना मी मुद्दामून ट्राय करते अशी नाही जायचं बाहेर. अच्छा. स्लीव वालेच कपडे घालते. ओके. लूज आणि स्लीव वाले. कारण एक तर लोकांना अजून ते पटलेलं नाहीये की मुलींना मसल्स असू शकतात म्हणून. आणि फक्त असू नाही शकत नाही म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त असू शकतं हे पटत नाही. दुःख कशाचं असतं, मुलींना मसल्स असू शकतात की त्यांच्यापेक्षा जास्त? तर ते कुठेतरी पटत नाही. तर मी अशी जात नाही. बहुतेक मी स्लीव असलेल्याच ह्याच्यामध्ये जाते. आणि त्यात पण म्हणजे वळून बघणारे आणि कमेंट करणारे असतात. कारण एवढा भाग दिसला तरी ते लोकांना कळतं की याच्या नसा दिसतायत म्हणजे हे वेगळं आहे, बॉडी बिल्डर आहे किंवा ही व्यायाम जास्त करते. कमेंट्स कशा असतात? एक उदाहरण आहे की मी आणि माझे मिस्टर गार्डन मध्ये वॉक करत होते. तर अशी 2 मुलं जात होते. त्याने बघितलं, समझ में नहीं आ रहा है की पती कौन है और पत्नी कौन है, असे कमेंट्स पण असतात. मग ते आपण इग्नोर करतो. आपण काय घ्यायचं? बरं. तर आणि तो जर विचार केला असता, समाजाचा विचार केला असता तर कदाचित आपण आज मुलाखतीला बसलो असतो. आणि दुसरं एक कॉमन जे ट्रोलिंग होतो इन्स्टावर, सोशल मीडियावर, तो हे आहे की म्हणजे तुझे एवढे मसल्स आहेत. ओके, नॉर्मली मसल्स म्हटल्यावर आपण ते पुरुषांबरोबर कनेक्ट करतो. बरोबर. तर जर तू बाई आहे पण तुला एवढे मसल्स आहेत म्हणजे तू बाई नाहीये. इथपर्यंत तर माझं एवढंच असतं की ठीक आहे, माझ्याकडे मसल्स आहेत आणि मी बाई नसेन तर मग तुम्ही पुरुष असून तुमच्याकडे मसल्स नाहीये तर तुम्ही बाई झालात का? क्या बात आहे. हे खरं उत्तर होतं. सो सिम्पल आहे ना. जर तुम्ही मला कमेंट करताय तर तो कमेंट तुम्हाला पण रिव्हर्स तुम्हाला पण ऍप्लिकेबल आहे. नक्कीच. तर मी असं विचारलं, बऱ्याच लोकांचं तोंड बंद होऊन जातं. ऑब्व्हियसली असणारच, कारण कॉमन आहे. सो अशा गोष्टी होतात. आणि पण बेस्ट की इग्नोर करा. कारण की जर त्यांचा विचार करत बसले असते तर मग मी केलाच नसता. ही माझी आवड आहे, हे माझ्या बॉडीसाठी चांगलं आहे, मला आवड आहे तर मी करते. तुमच्याशी काहीच संबंध नाहीये त्याचा. खरंय. कुटुंबाने ऍक्सेप्ट केलंय आणि आज कदाचित हा विचार केला नसता, आज जगाने ऍक्सेप्ट केलंच. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बोलवलं जातं, तुमच्या कॉम्पिटिशन्स असतात, तुम्ही विनर आहात. लोकमत सारखा पेपर तुम्हाला पुरस्कार देतो, जो संपूर्ण महाराष्ट्र वाचतो.
ते वर्तमानपत्र पुरस्कार तर काहीतरी तुमच्याकडे पाहिलं असेल, काहीतरी जगापेक्षा वेगळं भेटलं असेल, म्हणून तुम्हाला पुरस्कार काय प्रत्येकाला मिळत नाही. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सोप्या वाटतात, बोलतानाही सोप्या वाटतात आणि ऐकणाऱ्यांनाही त्या खूप सोप्या वाटतात. कदाचित ज्या मुली ऐकत असतील किंवा मुलंही ऐकत असतील तेही म्हणत असतील यांचा शब्द खोटा करून दाखवू आपण, यांच्यापेक्षा मसल जास्त वाढवून दाखवू. आणि काही मुली अशाही असतील की ज्या आत्ता ऐकत असतील की नाही मलाही असंच व्हायचंय. एवढं सोपं आहे हे? एवढं सोपं आहे का? हो, नाही, सोपं नाहीये. सोपं नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये खूप मेहनत लागते आणि लोकांचं नेगेटिव्हिटी ऐकून पण तुम्ही ते कंटिन्युअस करत बसतायत, कन्सिस्टंटली तुम्ही ते करतायत, ते सोपं नाहीये. म्हणजे बाई असून, कारण आमच्याकडे जॉब, घरातली कामं, मुलं, फॅमिली हे सगळं सांभाळून असा पॅशन पकडणं खूप कठीण आहे. कारण दररोज न चुकता 2 तास जिमला जाऊन वर्कआउट करणं हे सोपं नाहीये. त्याच्याबरोबरच तुमचा डाएट फॉलो करणं, कारण तुम्ही स्वतःचा डाएट वेगळा आहे, तुम्ही घरच्यांसाठी वेगळं बनवतायत. इमॅजिन करा, बनवतायत टेस्टी, त्यांना हवंय ते, पण तुमचं डाएट वेगळं आहे. बरोबर. तुम्ही ते नाही खाऊ शकत, पण तुम्ही बनवताय ते तुम्ही खाऊ शकत नाही. घरच्यांना टेस्ट यावी म्हणून तुम्ही बनवताय. सो ते सगळं बघितलं तर ऍक्च्युली कठीण आहे हा. पण जर आवड आहे तर ते मग ते होऊन जातं. ते तर आहेच, कारण त्याग तर करावाच लागेल. त्याग जर केला नसता जगामध्ये कुठलीच गोष्ट घडली नसती. बरं, तुम्ही डाएट वरती आपण आलोयच, अर्थात तुम्ही न्यूट्रिशन आहात, तुम्ही एक व्यवसाय म्हणून पण त्याच्याकडे पाहताय. थोडस वास्तवघट्टेवरती कसा डाएट असावा थोडस आम्हाला मोफत सांगितलं तर बरं होईल. डाएट हा खूप महत्वाचा आहे जेव्हा आपण बॉडी म्हणतो, कारण शरीर हा आपला डाएट जसा आत जातो त्याच प्रकारचा आपला बॉडी बनेल. तर जर आत जास्त फॅट जात असेल तर आपला बॉडी पण फॅटच होणार. तसंच तर जर तुम्ही तुमच्या बॉडीला चांगलं देतायत तर ते पण आतनं ते पण चांगलंच होणार. सो डाएट हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही वेट लॉस तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला मसल गेन करायचं आहे, तुम्हाला हेल्दी व्हायचं आहे, तुमची स्किन तुम्हाला चांगली करायची आहे, तुमचे केस तुम्हाला चांगले वाढवायचे आहेत, तर जे काही आहे ते जोपर्यंत डाएट थ्रू इंटरनली जाणार नाही, तिकडे बरोबर नाही होणार, तोपर्यंत बाहेर ते दिसून येणार नाही. बरोबर. सो जसं म्हणालात की एक्सरसाइज तुम्ही किती करा, पण जर फरक दिसत नाहीये तर तो एक्सरसाइजचा दोष नाहीये, तो डाएटचा दोष आहे. ऑब्व्हियसली. तर आम्ही म्हणतो की युअर बॉडी इज मेड इन द किचन. जर तुम्हाला ऍब्स हवे असतील तर ते जिम मध्ये नाही, ते तुम्ही किचन मध्ये बनवतायत, कारण फायनली इट इज ऑल अबाउट डाएट. सो तुमचा जो डाएट आहे तो चेंज करायला लागेल. बरोबर. तुम्ही जर म्हणाल मी आता जे खाते तेच खाऊन मला बॉडी बनवायची आहे, तर पॉसिबल नाही. जिभेचे चोचले बंद करावे लागतील. थोडं चेंज करायला लागेल, कारण त्याला एक सवय झाली आहे जिभेला. ते चेंज करायला आणि त्याला ती वेगळी चव, ते हॅबिट करून द्यायला थोडा वेळ लागेल, थोडं कठीण होईल. काही महिने, 1 महिना, 2 महिना, 3 महिने, पण 3 महिन्यानंतर ते सवय होऊन जाते. तर ते डाएट जो आहे, डाएट म्हटल्यावर पहिल्यांदा लोकांच्या डोक्यात येतं की मला अळणी खायला लागेल, तेल, तूप, बटर हे सगळं मला त्याग द्यायला लागेल. बरोबर. असं काही नाहीये. तुम्ही जे खातायत नॉर्मल तेच खाऊन, चांगलं टेस्टी खाऊन पण तुम्ही डाएट करू शकता. अच्छा. मीठ, आपलं जे स्पाइसेस आहेत, मसाले वगैरे, ते सोडून द्यायचं नाहीये, ते तुम्ही खा. ओके. पण ज्या प्रकारचं तुम्ही खातायत ते थोडं बदला. जसं आता आपण डाएट प्लेट घेतो, तर आपण प्लेट बघितलं तर आता आपलं कसं आहे खाणं, की हाफ प्लेट आपला भात आणि पोळीने भरलेला असतो. बरोबर. आणि बाकीचा जो हाफ आहे त्यात थोडा भाग भाजी असते, छोटी वाटी डाळ असते, आणि कधीतरी कोशिंबीर असली तर कोशिंबीर किंवा काही सॅलड, रेअर. तर हे आपलं टिपिकल आहे. तर हाफ प्लेट आपला कार्बोहायड्रेटने भरलेला आहे. तर कार्बोहायड्रेट हे आपल्या शरीराला एनर्जी देतं, पण जे एक्स्ट्रा एनर्जी जर बॉडीमध्ये जात आहे तर तुम्ही तेल तूप न खाता पण तुमच्या बॉडीमध्ये फॅट वाढेल, कारण ते एक्स्ट्रा जो एनर्जी जात आहे ते शरीर स्टोअर करणार ऍज फॅट. ओके. त्याचा काहीच उपयोग नाहीये. जास्त आहे
तर बॉडी काय करणार, त्याला बाहेर नाही टाकता येत तर ते स्टोअर करतो ऍज फॅट. तर तुम्ही म्हणाल मी ते तेल तूप खाऊन न खाऊन पण माझं वजन वाढतंय, मी फॅट, माझं चरबी वाढते, तर ते या कारणामुळे. तर तुम्हाला ते बदल करायला लागेल. तर ताटाचा जो आहे आता सध्या जो हे आहे त्याला चेंज करून 3 भागात तुम्ही डिवाइड करा ताटाला. त्यातला एक आता भाग 1/3 पार्ट तो आता पोळी किंवा भात घ्या त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचा क्वांटिटी पोळी भाताचा कमी होऊन जाईल. बरोबर. दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुमचा प्रोटीनवाले जे पदार्थ आहेत, डाळ, कडधान्य, मग पनीर, नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन, फिश, एग, हा 1/3 भाग तुमचा प्रोटीनचा असला पाहिजे. अच्छा. आणि जो 1/3 आहे त्याच्यामध्ये भाज्या आणि सॅलड हे असले पाहिजे. ओके. तर असा तुम्हाला तो चेंज करायला लागेल. तर तुमचा जो पोळी भात कमी केल्यावर मला भूक लागेल हे प्रश्न मिटून जातं, कारण तुम्ही तुमचा दुसरा जो भाग आहेत बाकीचे ते वाढवलेले आहेत, तर तुम्ही उपाशी नाही राहणार. आणि त्याचबरोबर तुमचं नॉर्मलच डाएट आहे, फक्त हा तुम्ही बदल केलेला आहे. अच्छा. तर एवढासा बदल केला आणि त्याच्याबरोबर 1 तास रोज व्यायाम केला तर तुम्हाला नक्की तुमच्या शरीरामध्ये फरक दिसून येणार. किती सोपं आहे, सिंपल आहे, हे माहित नसतं. आणि जे मी जिभेचे चोचले म्हटले ते चोचलेही पुरवले जातात आणि प्रॉपर डाएट पण होतोय. नक्कीच या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करत होतात, खरं तर सोपं नाहीये हे तुम्ही सांगितलं. कुठल्या अडचणींना सामोरे जात होतात तुम्ही? अडचणी अशी स्पेसिफिक अशी नाहीत, म्हणजे डाएटच्या बाबतीत तरी नाही. फक्त असं होतं की एस्पेशली कॉम्पिटिशनच्या वेळी, त्याच वेळी आम्हाला खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स असतात. ओके. म्हणजे त्यावेळी मग खूपच म्हणजे एकतर खाण्याची क्वांटिटी कमी होऊन जाते, कारण आम्हाला सिव्हिअर कॅलरी डेफिसिटमध्ये जायला लागतो, म्हणजे कॅलरीज कमी करायला लागतं. कारण फॅट लॉस होण्यासाठी कॅलरीज कमी होतात. आणि मग प्लस पोळी भात वगैरे हे पण आम्ही कमी करतो, म्हणजे नाहीच करतो. आणि एंडला थोडंसं मीठ, तिखट मसाले वगैरे पण कमी होतात. तर त्यावेळी जो असतो तेव्हा खूप काय काय खावंसं वाटायला लागतं. तर लोकांना वाटेल अजीब, पण मला वडापाव असा खूप आवडत नाही. अच्छा. पण त्यावेळी मला वडापाव खावासा वाटतो. तर तुम्ही समजू शकता की त्यावेळेचा जो पिरियड आहे तो खूप कठीण असतो. बरोबर. तो कॉम्पिटिशनच्या वेळी जो लास्ट 1 मंथचा जो पिरियड असतो कॉम्पिटिशनच्या आजचा, कारण त्यात खूप स्ट्रिक्ट होऊन जातं आणि तुम्ही 3 महिन्या आधीपासून तुम्ही ते प्रेपरेशन चालू केलेले असतात. तर तो तसा परीक्षा असते. हा, त्यात तो एकच पिरियड असतो जेव्हा ते थोडंसं कठीण असतं. बाकीच्या दिवशी असं काही, कारण आता सवय झाली आहे. ओके. एवढ्या वर्षाने आता सवय झाली. तुम्ही ज्या कॉम्पिटिशनला जाता, आपण एक तुम्हाला जे काही ऑलिम्पिया प्रो कार्ड तुम्ही विनर आहात, काय एक्सपिरियन्स होता तिथला? एक्सपिरियन्स ऑन स्टेज, आम्ही जेव्हा स्टेजवर जातो, टोटल जो स्टेजवरचा टाइम असतो कॉम्पिटिशनचा तो खूप जास्त नसतो. मॅक्सिमम पकडा हाफ एन आवर, अर्धा तासाचाच असतो. पण त्यावेळी तुम्हाला स्टेजवर तुमचं जे काही तुम्ही एवढे महिन्याचा जो किंवा एवढे वर्षाचा जो तयारी केलेली असते ते सगळं दाखवायचं असतं. बरोबर. तर तुम्ही पोज होल्ड करतायत, तुम्ही जजेसला बघतायत, ऑडियन्स तुम्हाला बघताय, तर तो जो एक्सपिरियन्स आहे तो खूप काय म्हणतात त्याला, आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स असतो. कारण तुम्हाला तुमच्या शरीराचं जे मॅक्सिमम जे तुम्ही आउटपुट देऊ शकता ते त्या स्टेजवर तुम्हाला द्यायचं. एवढ्या महिन्याचा आणि वर्षाचा तुमचा जी तयारी आहे ती दाखवायची असते. तर पूर्ण जो फोकस असतो तो त्या बॉडीच्या प्रत्येक मसलवर असतो. आपल्याला नॉर्मली फील होत नाही की आपण जेव्हा हात हलवतोय तर आपल्या हातातले जे फोरआर्म्स आहेत, बायसेप्स आहेत, ट्रायसेप्स आहेत, हे मसल काम करतायत. पण त्या स्टेजवर जेव्हा तुम्ही उभे असतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक मसल तुम्ही पोज करताना तुम्हाला जाणवतं. ओके. तर तुम्ही एवढे कनेक्टेड असतात तुमच्या बॉडी बरोबर त्या स्टेजवर, त्या हाफ एन आवर मध्ये. तर तो खूपच, कारण तिथे पाणी तुमचं बंद असतं. ओके. पाणी बंद असतं, एंडला पाणी पण बंद, स्टेजवर जायच्या आधी. खाणं पिणं बंद असतं.
सो तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कनेक्टेड असता. जसं साधू संत म्हणतात ना आपण, ते योगी ते ह्याला बसतात, समाधीला बसतात, तेव्हा त्यांचा कसा असतो, पाणी बंद, जेवण बंद, आणि ते कनेक्टेड असतात त्यांच्या बॉडी बरोबर आणि वर परमेश्वराबरोबर. तर तशा टाईपचा तो फिलिंग असतो. क्या बात आहे. नक्कीच. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एकतर तुम्ही वयाच्या 35 नंतर सुरुवात केली, की जसं आपण सुरुवातीला म्हटलो की जिथे रिटायरमेंट असते ते तुम्ही सुरुवात केली, ते झालं. तुमचं लग्न झाल्याच्या नंतर, तुम्हाला एक मुलगा झाल्याच्या नंतर तुम्ही सुरुवात केला. अर्थात तुमचा संसार, त्याआधी तुमची नोकरी आणि तुमची आवड, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या. कसं मॅनेज करायचं? ऍक्च्युली हे प्रश्न मला बरेच लोक विचारतात, कसं मॅनेज झाला. पण आय थिंक कुठेतरी ती म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी असते की जर तुम्हाला तुमचा पॅशन करायचा आहे, धरून ठेवायचा असेल, तर हे जे बाकीचे जे लाईफचे जे बाकीचे जे हे आहेत, काय म्हणू शकतात त्याला, रिस्पॉन्सिबिलिटीज, ते पण पूर्णपणे पार पाडायचे. बरोबर. ते एखादं कुठेतरी तुम्ही इग्नोर करून किंवा कमी करून तुम्ही हे नाही करू शकत. देन इट इज नॉट करेक्ट की तुमच्या पॅशनसाठी तुम्ही बाकीच्या गोष्टी इग्नोर करतायत, मग ते बरोबर नाहीये. बरोबर. तर जर तुम्हाला तुमचं पॅशन पण पकडून ठेवायचं असेल आणि तुम्हाला खरोखर ती एवढी आवडते, तर बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला धरून ठेवा, कारण ते ऍज अ वुमन तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्ही घेतलेली आहे ना ती. बरोबर. तुम्ही स्वतःहून लग्न केलंय, तुम्ही स्वतःहून मूल हवंय म्हणून तुम्ही हे केलंय, तर ते तुम्ही इग्नोर करूच नाही शकत. आणि ते सगळं धरूनच तुम्हाला केलं तरच तो बॉडी बिल्डिंग, ते जे पॅशन आहे त्याचा व्हॅल्यू आहे. हेच तुम्ही कसं मॅनेज करत होता? आता ते कसं सांगू? सकाळी उठायचंय, मुलगा आहे, स्वयंपाक आहे, पती आहेत, त्यांनाही जायचं असेल ऑफिसला, तुम्हालाही तुमच्या या वर्कसाठी काम वेळ द्यायचा आहे. हे कसं शेड्यूल कसं असायचं? आय थिंक हे सगळं टाइम मॅनेजमेंटवर आहे, सगळं टाइम मॅनेजमेंट. तर मला माहितीये मला जिमला जायचंय या वेळी, तर मी 4:30 उठते. किती वेळा झोपले तरी, किती वाजता झोपले तरी 4:30 सकाळी 4:30 उठते. आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मोबाईल कधी 4:30 झोप लागते हे कळत नाही. म्हणजे 4:30 झोपणारे पण आहेत. तर मी 4:30 उठते आणि मग कामाला लागते, कारण मुलाचं स्कूलचा टिफिन, मग नवऱ्याचा डबा, दुपारचं जेवण, माझा डबा म्हणजे माझं जेवण, मी घरीच येऊन जेवते, ब्रेकफास्ट, ते सगळं झालं पाहिजे. तर माझा मुलगा 7:20 त्याचा व्हॅन येतो, मग तो त्यावेळी जातो, मग मी निघते घरातनं वर्कआउटसाठी. तर त्याच्या आधी हे सगळं झालं पाहिजे. 7:30 आधी? मग त्याच्यामध्ये कपडे पण, सगळे कामं करून तुम्ही बाहेर पडता? हो. मग ते झालं की मग बाहेर पडायचं, म्हणजे डोक्याला हे नाही की परत घरी जाऊन काही राहिलंय, ते नको. मग निवांतपणे मी माझा वर्कआउट करू शकते, सगळं काम, क्लायंट वगैरे करून, मग दुपारी बॅक, मुलगा जेव्हा स्कूलमधनं परत येतो, मग रिटर्न, मग बाकीचं त्याच्यासाठी वेळ आणि मग बाकी घरच्यासाठी. आता कळलं की मी 2-3 वेळा उल्लेख केला की सगळे रिटायरमेंटच्या वयामध्ये तुम्ही सुरुवात केली, कारण सगळ्यांची सुरुवात होण्याआधी तुम्ही सगळी कामं उरकून आता बाहेर पडताय. त्याचं ते रिझन आहे. नक्कीच. कारण हेच खरं यशाचं रहस्य आहे. टाइम मॅनेजमेंटच आहे, मला वाटतं दुसरं काही नाही. जर तुम्हाला जाणीव आहे की तुम्हाला तुमच्यासाठी 1 तास काढायचा आहे, कशासाठी? माझ्यासाठी बॉडी बिल्डिंग, माझ्यासाठी वर्कआउट आहे. बरोबर. तुमच्यासाठी ते दुसरं काही असू शकतं. नक्कीच. तुमचं जे काही छंद आहे, जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला तो 1 तास तुमच्यासाठी काढायचा आहे, तर तुम्हाला टाइम मॅनेज करायलाच लागणार. बाकीच्या गोष्टी तुम्हाला नीट हे करायला तुम्हाला टाइम तुमचं मॅनेज करायला लागेल, त्याशिवाय नाही पॉसिबल. बरोबर. नाही पॉसिबल. आपण महिला दिन साजरा करतो. ऍक्च्युली ज्यावेळेस महिला दिन साजरा करायची गरज पडते, म्हणजे कुठेतरी महिला अजूनही पुरुषांच्या मागे आहेत, म्हणून आपल्याला हा दिवस साजरा करावा लागतो. काय सांगाल की आज तुमच्या कुटुंबाने तुम्हाला साथ दिली, म्हणून आज तुम्ही या लेवलला आहात. इतरही महिला आहेत की ज्यांना त्यांच्या
बॉडी बिल्डिंगच नाही, कुठलंही क्षेत्र असेल, त्यांना बाहेर पडायचंय, कुटुंबाची साथ मिळत नाही, काय सल्ला द्या? फॅमिली इम्पॉर्टंट आहे आणि कुठेतरी त्यांना ते पटवून देण्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर मला काही गोष्ट करायचं आहे आणि ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर कुठेतरी ते पटवून देण्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ऑब्व्हियसली काही ठिकाणी ते पॉसिबल नाहीये, नाही होत, किंवा ते खूपच विरोध असतं घरातनं. पण मला असं वाटतं की, किंवा मी उदाहरण असे ऐकलेले आहेत की जिथे एकदा ते तुम्ही त्यातनं काहीतरी सक्सेस दिसून आलं की ते पटायला लागतं घरच्यांना. अगदी बरोबर. तर ते न पटता पण तुम्ही त्याच्या पाठीमागे राहा, कारण त्यातनं एकदा सक्सेस दिसून आलं की ते ऑटोमॅटिकली लोकांना ते ऍक्सेप्टेबल व्हायला लागतं. कारण आता त्यांना काय वाटतं की ते तुम्हाला त्याच्यामध्ये यश नाही मिळू शकत, म्हणून कुठेतरी तो जास्त विरोध येतोय. तुम्ही करू शकत नाही. तुम्ही करू शकत नाही, तुमच्यासाठी ते पॉसिबल नाहीये, किंवा ते यश नाही मिळू शकत तुम्हाला त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये काही किंवा सक्सेस नाहीये, करिअर नाहीये, म्हणून तो जास्त विरोध येतोय. पण एकदा तुम्ही ते कंटिन्यू ठेवलं आणि थोडा वेळ विरोध बेअर केला, तर ते सक्सेस एकदा मिळून येतं की मग ते ऑटोमॅटिकली ऍक्सेप्ट व्हायला लागतं. अगदी बरोबर. म्हणजे फक्त कुटुंबाला दोष देऊन चालणार नाही, तुम्हीही ते प्रूव्ह करणं गरजेचं आहे की मी हे करू शकते. आणि अर्थात तुम्हाला जशी साथ मिळाली तशी, म्हणजे महिलांनी हे देखील विचार करणं गरजेचं आहे की स्वस्तात काही मिळत नाही, आजकाल भाजीपाला पण मिळत नाही, त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. एक ज्यावेळेस तुम्ही कुटुंबासोबत कुठं कार्यक्रमाला वगैरे जाता, फॅमिली फंक्शन असतं, आपण पाहतो फॅमिली फंक्शन म्हणलं की महिला मेकअप वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. असं कधी वाटतं तुम्हाला की बऱ्याच महिला ज्यावेळेस तुम्ही एकत्र येत असताल त्यावेळेस तुमच्याकडे पाहत असताल, चर्चा होत असेल, जशा हिरोईन असतात आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या, त्यांच्याकडे पाहून मुलींना त्यांच्यासारखं बनावं वाटतं, असं तुम्हाला कधी वाटतं? अरे हिने खूप छान मेकअप केलाय, खूप छान साडी आहे, खूप म्हणजे व्यवस्थित आले, त्यांच्याकडे पण असं वाटतं आपणही असं? जसं आता मी माझं म्हटलं तर मी खूप लवकर लोकांशी काय म्हणतात ओपन होऊन बोलत नाही, किंवा मी एका ग्रुपमध्ये मी जास्त बोलत नाही. तर ग्रुप असला ना की मी गप्प असते, जोपर्यंत कोणी माझ्याशी बोलत नाही किंवा कॉन्व्हर्सेशन करत नाही मी तोपर्यंत ओपन होऊन कधी कोणाशी असं बोलत नाही. तर कधीतरी असं जेव्हा कोणाला असं बघते, कोणाला जे असं खूप एक्स्ट्रोवर्ट आहेत आणि जे कॉन्फिडेंटली बोलतायत, लोकांशी वेगवेगळ्या टॉपिक्सवर बोलतायत, तर असं कधीतरी वाटतं की ही एक कमीपणा आहे जी प्रॉबेबली मला तिच्यासारखं व्हायला पाहिजे. तर असं होतं. अच्छा. आणि कॉलेज जीवनामध्ये तुम्ही बास्केटबॉल खेळत होता, अर्थात तुमच्या हाईटचा तुम्हाला फायदा होत असेल, असं कधी वाटलं नाही की आपण याच्यामध्ये पण करिअर करावं? त्यावेळी होता ऑपॉर्च्युनिटी रेल्वेजमध्ये जायचा. माझे कोच म्हणाले की म्हणजे आम्ही 9वीत होतो आणि चांगल्या प्रकारे नॅशनल लेवलपर्यंत बास्केटबॉल खेळत होतो. मी आणि माझी बहीण, आम्ही ट्विन्स आहोत, दोघे आम्ही मस्त. ट्विन्स? ओके. सेम फेस? सेम. आणि ओळखत येतच असेल? म्हणजे अचानक तुम्ही जर तिला बघितला आता बाहेर तर म्हणाला दीपा असं म्हणाल, पण हाक पण माराल. मग नीट बघितल्यावर म्हणाल नाही, म्हणजे तुमच्या डोक्यात थोडासा प्रश्न येईल, दीपाच आहे का, असं होतं, बऱ्याच वेळा होतं. ओके. म्हणजे त्यांची बॉडी पण तुमच्यासारखीच सिमिलर आहे, म्हणजे कारण आता त्यांनी पण वर्कआउट करणं वगैरे चालू केलंय, तर ते आपण जरा झालं. क्या बात आहे. दोघे जर सारखे असतील तर कॉम्पिटिशन कोणामध्ये लावायची? म्हणून ती म्हणते मी जास्त करत नाहीये, तूच कर कॉम्पिटिशन, मी तुला कॉम्पिटिशन देत नाही. क्या बात आहे. मॅडम, आता या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस आपण थोडंसं जर मागे गेलो, तुमचं बालपण असेल, तुमचं कॉलेज लाईफ असेल, कधी असा विचार केला होता की आपण, कारण मुलींची स्वप्न खूप वेगळी असतात लहानपणी, त्यांना जी स्वप्न दाखवलेली असतात ती ते पाहत असतात, कधी पाहिलं होतं मी कुठेतरी बॉडी बिल्डिंग करेल किंवा माझी बॉडी अशी असेल किंवा अशी बॉडी मुलीची होऊ शकते? नाही, कधीच नाही. काय स्वप्न होतं? स्वप्न हेच होतं, चांगला जॉब मिळावा आणि सेटल व्हायचा, बस एवढाच होता.
असं कधीच वेगळं काहीतरी असं करायचं म्हणजे जे स्कूलमध्ये मला बघितलंय, कॉलेजमध्ये बघितलंय, ते त्यांना आश्चर्य वाटतं की मी आता बॉडी बिल्डिंग मध्ये आहे आणि हे करते. त्यांना वाटतं काय केवढी वेगळी होती, साधी होती आता हे काय झालं तुला. तर नव्हतं कधीच डोक्यात नव्हतं. मी म्हणते ना, मी जिम मध्ये जॉब करत होते 2005 मध्ये, तेव्हा पण माझ्या डोक्यात नव्हतं कधी की मी बॉडी बिल्डिंग करेन. 10 वर्षा आधीपर्यंत पण नव्हतं. भांडणं झाली कधी? भांडणं हा एका दोघांना मारलेलं आहे. राहिले आहेत ते अजून? हो आहेत. कधी मारलं होतं? कॉलेजमध्ये की? कॉलेजमध्ये पण मारलेलं आहे आणि हल्ली पण मारलेलं आहे. सो विसरणार नाही कधी तो? नाही. नक्कीच. या महिला दिनाच्या निमित्ताने खूप आपण महिलांसाठी तर खरं ह्या गोष्टी करतोय. जसं की आपण मुलाखतीच्या आधी बोललो की अजूनही आपण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतायत काही क्षेत्रांमध्ये, आणि काही महिला अशा खूप महिला आहेत की ज्या अजूनही पुरुषांपेक्षा 20 वर्ष मागे जगतायत. जसं की बोलताना आपलं उदाहरण निघलं की ज्यावेळेस पुरुष टू व्हीलर चालवत होता, त्यानंतर 20-25 वर्ष 30 वर्ष जो कालावधी असेल त्यानंतर महिला टू व्हीलर चालवत. कुठलीही गोष्ट असो मागे आहेत. काय वाटतं तुम्हाला की या काळामध्ये आपण 20वे शतक 21वे शतक म्हणतो, अजूनही महिला मागे आहेत पुढे येण्यासाठी? कारण आज तुम्ही सुरुवात केली, तुम्हाला पाहून ज्यांना आवड आहे त्या मुली बॉडी बिल्डिंग मध्ये येतील, पण तुमच्या मागून एक 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 वाढतील आणि नंतर ती चेन तयार होईल. काय सांगाल, काय संदेश द्याल या महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना? आपल्याला जी आवड आहे ती केली पाहिजे. म्हणजे जर जे काही असेल, बाईक चालवायचं आहे, एरोप्लेन चालवायचं आहे, बॉडी बिल्डिंग करायचं आहे किंवा ट्रॅक्टर चालवायचं आहे, व्हॉट एव्हर जे तुम्हाला वाटतंय तुम्हाला केलं पाहिजे आणि तुम्हाला वाटतंय की ते आता मेल डॉमिनंट सेक्टरमध्ये आहे, करा. कारण कुठेही कोणीही असं डिफाईन केलेलं नाहीये की हे फक्त पुरुषच करू शकतो. आणि मला वाटतं कुठेतरी आपण ते ऍक्सेप्ट करून जातो की कारण की हे आधीपासून पुरुषच करतायत म्हणजे हे पुरुषांनीच केलं पाहिजे, मुली नाही करू शकत, असं नाहीये. सो जे काही करायचंय करा, ते ऍक्सेप्ट होतं. कुठेतरी एका मुलीने बाईक चालवायला चालू केलं म्हणून ते आता बाकी मुली करतायत. बरोबर. तसंच तुम्ही जोपर्यंत पुढे येऊन करणार नाही तोपर्यंत ते ऍक्सेप्टच नाही होणार. आणि तुम्ही केलं म्हणून बाकीच्या मुली अजून येतील करायला. तर तो फर्स्ट स्टेप घ्यायला लागेल. काही दिवस ऑड वाटेल, काही दिवस लोक सांगतील, पण मग जर तुम्ही रोजच चालवतायत तर ते कुठेतरी ते न्यूनेस ते निघून जाणार ना लोकांसाठी. अगदी बरोबर. मग ते ऍक्सेप्टेबल होऊन जाईल. नक्कीच. सो जे काही आहे तुम्हाला वाटतंय पुरुष करतायत, कोणी करू दे, तुम्हाला वाटतंय करायला हवं, जाऊन करा. अगदी बरोबर. कारण अजूनही मुलींच्या कपड्यांपासून पण खूप चर्चा होते. म्हणजे सोशल मीडिया असेल आणि प्रतिष्ठित लोक देखील अजूनही आपण कपड्यांवरतीच आहोत. म्हणजे बाहेर काय चाललंय, म्हणजे आपण चंद्रावर जाण्याची, मंगळावर जाण्याची गोष्ट करतो आणि अजून आपण कपडा याच विषयावरती अडकून पडलेलो असतो. एकंदरीत आजचा आपला हा जो पॉडकास्ट आहे, खरं तर तुमच्या प्रवासावरतीच बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, परंतु तुमच्याकडून जे काही सल्ले मिळाले, ज्या गोष्टी आपण जाणून घेतल्या, ह्या निश्चित महिलांना भविष्यामध्ये एक प्रेरणा देऊन जातील. कारण आज महिलांना कुठंतरी कोणीतरी दिसतंय आणि आपण हे करू शकतो. वास्तवकट्ट्यावरती अधिकारी येतात, अधिकाऱ्यांच्या मुलाखती आम्ही घेतो, त्यांचा प्रवास ऐकतो आणि विद्यार्थ्यांना वाटतं नाही मी पण असाच अधिकारी बनणार. सो हाच उद्देश होता की आज दीपाताईंना आम्ही वास्तवकट्ट्यावरती पाहिलो. त्यांनी वयाच्या 35व्या वर्षानंतर हे केलं तर मी करू शकते. कुठेतरी 100 मुलींच्या जरी मनामध्ये हा प्रश्न आला, आणि फक्त बॉडी बिल्डिंगच नाही, कुठलंही क्षेत्र असेल तर त्या करू शकतात. जे अशक्य वाटत होतं ते तुम्ही शक्य करून दाखवलं. जे डॉक्टर सांगतात की तुमचं वजन कमी होणार नाही, लग्नानंतर, मुलगा झाल्याच्या नंतर, बाळ झाल्याच्या नंतर तुमच्या बॉडीमध्ये बदल होतात वगैरे वगैरे वगैरे, ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही
खोट्या ठरवल्या. तुम्ही खूप चांगलं नाव कमवलंय, भारतामध्ये नावलौकिक कमवलाय. निश्चित आमच्या वास्तव कट्ट्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील की भविष्यामध्ये जगभरात तुमचं नाव व्हावं आणि पुन्हा एकदा आम्हाला वास्तव कट्ट्यावर तुम्हाला बोलवायची इच्छा आमची आहे. परंतु त्यावेळेस असं असावं की 2-3 महिने तरी आम्हाला तुमची वेळ मिळू नये, एवढ्या बिझी तुम्ही असावं. निश्चित तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. या महिला दिनानिमित्त महिलांच्या उद्धारासाठी बहुमूल्य असे सल्ले दिले, मार्गदर्शन केलं. विशेषतः डाएटची जी कन्सेप्ट होती ती लोकांच्या मनातून काढून टाकली. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. मला इकडे बोलवून छान गप्पा झाल्या आणि मला वाटतं खूपच वेगळा एन्जॉयबल एक्सपिरियन्स होता. आणि वास्तव कट्ट्यासाठी पुढच्या तुमच्या सगळ्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर.